ओम नमः शिवाय. तर आता बघता बघता श्रावणातले 2 सोमवार झाले आणि यंदा 4 सोमवार येत आहेत आपल्याला पूजेसाठी. तर आता तिसऱ्या सोमवारी आपल्याला कोणती शिवामूठ अर्पण करायची आणि घरच्या घरी कमी साहित्यामध्ये किंवा आपल्याकडे जे साहित्य असतं त्यामध्ये सोपी पूजा कशी करायची. त्याचबरोबर बघा, श्रावणात आपण अभिषेक करतोच. ज्या दिवशी आपलं सोमवारचं व्रत असतं, आता 16 सोमवारचं व्रत करतात काही महिलांचं फक्त हे सोमवार जे श्रावण महिन्यात 4 किंवा 5 सोमवार येतात त्या सोमवारचं व्रत असतं किंवा तेवढेच 5 सोमवार 4 सोमवार केले जातात. आणि ज्यांचं 16 सोमवारचं व्रत असतं ते 16 सोमवार झाल्यानंतर त्याचं उद्यापन करत असतात. तर आपली कोणतीही इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर 16 सोमवारचं व्रत केलं जातं आणि शिव भोळा शंकर असं मानलं जातं. तर ते पटकन आपली इच्छा पूर्ण करतात. त्यामुळं आणि त्याचसोबत आता आपण घरी पूजा करतो तर अभिषेक करताना साधं थंड दूध आणि पाण्याचा वापर करून सुद्धा अभिषेक करतो. तर त्याचसोबत रुद्राभिषेकसुद्धा भगवान शंकराला प्रिय आहे. त्यामुळं शिवलिंगावरती आपण रुद्राभिषेकसुद्धा करू शकतो. तर रुद्राभिषेक केल्याने व्यक्तीचे ज्ञान आणि ज्ञात किंवा अज्ञात पाप आहेत ते नष्ट होतात असं मानलं जातं. किंवा विविध पदार्थांनी अभिषेक केल्याने वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग असतात ते दूर होतात असं धार्मिक कारण यामागे सुद्धा आहे. त्याचसोबत उसाच्या रसाने अभिषेक केल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते. तर मधयुक्त जलाने अभिषेक केल्यानं धनसंचय वाढतो. तर असं सुद्धा आपल्याकडे सांगितलं जातं. तर तीर्थाच्या जलाने अभिषेक केल्यामुळे आपल्याला मोक्ष मिळतो. म्हणजे जिथं आपण बघा तीर्थस्थळी गेलेलो असतो तर तिथून गंगाजल वगैरे आणलेलं असतं तर त्या पाण्याने अभिषेक केल्यामुळे सुद्धा म्हणजे जलाने आपल्याला मोक्ष मिळतो असं मानलं जातं. तर रुद्राभिषेक केल्याने बघा घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. त्यामुळं रुद्राभिषेक शक्यतो तुम्ही सुद्धा स्वतः घरात करू शकता, तुम्हाला जसं जमेल तसं, किंवा तुम्ही मंदिरात गेल्यानंतर तिथं पुजारी वगैरे असतात त्यांच्याकडून करून घेऊ शकता. किंवा रुद्राभिषेक हा तुमच्या घरी आता श्रावणात सत्यनारायणच्या वगैरे पूजा असतात तर त्या ब्राह्मण काकांना बोलावून सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. आता आपण साधा अभिषेक करतो त्यामध्ये फक्त दूध पाणी असतं आणि रुद्राभिषेक करतो तो पंचामृताने आपण अभिषेक करत असतो. त्यामध्ये दही, दूध, तूप, मध, साखर असे असतं आणि त्यासोबत गंगाजलसुद्धा या दिवशी रुद्राभिषेक करताना आपल्याला लागतं. आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला या दिवशी, म्हणजे आपण कोणताही अभिषेक करत असतो तर ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप आपल्याला करायचा असतो. आणि रुद्राभिषेक हा ना शक्यतो प्रदोष काळात, महाशिवरात्री, प्रदोष किंवा श्रावण महिना आणि इतर शुभतिथींना करणं शुभ मानलं जातं. तर रुद्राभिषेक दिवसातून कधीही करता येतो पण सकाळी करणं अधिक शुभ मानलं जातं. तर महाशिवरात्री बघा, मोठी शिवरात्री असते, शिवाची रात्र असं मानलं जातं. तर त्यावेळीसुद्धा रुद्राभिषेक केला जातो. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी तुम्ही करू शकता किंवा एखाद्या तुम्हाला आता 3 सोमवार होत आहेत तर त्या 3 सोमवारी नाही जमलं तुम्ही 4थ्या सोमवारीसुद्धा रुद्राभिषेक करू शकता. तर रुद्राभिषेक करताना नेहमी आपल्याला शुद्ध आणि पवित्र मनाने पूजा करावी लागते. तसंच अभिषेक करताना योग्य मंत्राचा जपसुद्धा करायला लागतो. आणि आपल्याला रुद्राभिषेक शक्यतो तुम्ही ब्राह्मण काकांकडून करून घ्यावा असं सुद्धा सांगितलं जातं. पण आता तुम्हाला जसं शक्य आहे तसं शेवटी घरीसुद्धा जमेल तशी पूजा करू शकता. शेवटी तुमचा भाव महत्त्वाचा असतो. तर इथं आता ही तिसऱ्या श्रावणाची पूजा, आता पूजा सगळ्यांच्याच लक्षात राहिली असेल बऱ्यापैकी, कारण 2 सोमवारी तर आपण पूजा केलेली होती. अगोदर दिव्याची पूजा करून घेतली, नंतर बाप्पांचं प्रतीक म्हणून प्रतीक म्हणून सुपारी घेतली. तर सुपारीला सुद्धा छान अभिषेक घातला आणि सुपारीला अभिषेक घालताना आपल्याला ओम गणपती महा ह्या मंत्राचा जप करायचा असतो. जोपर्यंत आपला अभिषेक चालू आहे तोपर्यंत 108 वेळा तरी हा जप होतोच, म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं. नंतर शिवलिंगावरती सुद्धा येतं, तुम्ही पंचामृत घेऊ शकता किंवा आता कच्चं दूध घेतलेलं आहे, थंड आणि कच्च्या दुधाचा अभिषेक करावा असं पण सांगितलं जातं. आता ज्याला जसं शक्य आहे, जे जमल, जसं तुमच्या घरामध्ये साहित्य आहे त्यामध्ये तुम्ही अभिषेक करावा. आणि शिवाला पण असं एक तांब्याभर पाणी किंवा एक पेलाभर पाणी जरी आपण अर्पण केलं किंवा जल म्हणून अभिषेक केला त्यातसुद्धा शिव खुश होतात. त्यामुळं तुम्हाला जसं जमेल तसा अभिषेक करावा. अट्टहास नसावा की हेच पाहिजे तेच पाहिजे म्हणून. तर आता त्याच तामणामध्ये अभिषेक करून झाल्यानंतर त्याच तामणामध्ये शिवलिंग ठेवलेलं आहे. आणि शिवलिंग हे जे आहे ते पाण्याचं म्हणजे पाणी जिथून पडतं शिवलिंगात पिंडीतून तर तो उत्तरेकडे भाग असावा.
यावरती चंदन लावून घेतलं आणि नंतर भस्म लावलेलं आहे. थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आणि थोडंसं आता यामध्ये ना पांढरं फूल अर्पण करायचं. वस्त्रमाळसुद्धा आपल्याला पांढरेच घ्यायचे आणि आपल्याकडे जर ही माळ असेल, रुद्राक्षाची माळ असेल तर ती आवर्जून घालावी. आणि शिवाला सगळ्यात प्रिय असेल तर धोत्र्याचं फळ आणि फूल, तर हे दोन्ही आता खेडेगावात भेटून जातं. शहरातनी भेटत नाही शक्यतो, मग तुम्ही पांढरं फूल जरी अर्पण केलं तरी चालू शकतं. तर अशा पद्धतीने साधी सोपी पूजा तुम्ही घरामध्ये करू शकता. तर तिसरा श्रावण सोमवार आहे, तर आपल्याला तिसऱ्या सोमवारी शिवामूठ म्हणून हिरवे मूग अर्पण करायचे आहेत. तर इथं ना बेलपत्र आहेत ते असं थोडासा देठ तोडून घ्यायचं आणि बेलपत्र आहे ते पालतं यावरती अर्पण केलं जातं. आता तुमच्या इच्छेने तुमच्याकडे कशी बेलपत्र आहेत ते तुम्ही करू शकता अर्पण. 108 मिळाले तर अवश्य करावे. आणि हे अर्पण करताना सुद्धा आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तर ह्या मंत्राचा अर्थ काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. तर आता शिवामूठ आपल्याला हिरवे मूग आहेत, तर मूग घ्यायचे आहेत. यामध्ये आता मूठ 2 पद्धतीने अर्पण करतात. तर यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि असं अर्पण केले तरी चालते, किंवा हातात मूग घेतले आणि वरून मुठीवरती पाणी सोडून सुद्धा करता येते. तर हिरवे मूग आहेत थोडेसे ओले करून घ्यायचे आणि आपल्याला इथं शिवामूठ आहे ती अर्पण करायची आहे. आणि ही शिवामूठ वाहत असताना आपल्याला ना नुसतं अशीच शिवामूठ व्हायची नाही, तर आपल्याला शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा, तर असं आपल्याला इथं म्हणायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकता. आता शिवामूठ काही ठिकाणी 3 वेळा अर्पण करतात, काही ठिकाणी 1 वेळा करतात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि अशा पद्धतीने तिसऱ्या सोमवारची जी साधी सोपी घरामधली पूजा होते तर ती तुम्ही करून घ्या. तर भगवान शंकराचा सगळ्यात प्रसिद्ध आणि प्रभावी मंत्र म्हणजे ना ओम नमः शिवाय. तर ह्या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला सुख, शांती आणि समृद्धी मिळते. तर ओम नमः शिवाय याचा अर्थ अगदी सोपा होतो आणि हा मंत्र आहे तो पंचाक्षरी मंत्र आहे. तर मी शंकराला नमन करतो असा आहे. ओम नमः शिवाय मी शंकराला नमन करतो. आता आपण रोज ओम नमः शिवाय ह्याचा जप करतो, पण ह्याचा अर्थ कधी आपण त्या मंत्राचा अर्थ जाणून घ्यायला जात नाही. तर अगदी साधा सोपा मंत्र आहे तो ओम नमः शिवाय. तर तुम्हाला इतर कोणते आता महामृत्युंजय मंत्र आहे, इतर मंत्र आहेत, त्र्यंबकेश्वर मंत्र आहे, शिव पंचाक्षर स्तोत्र आहेत, पण तुम्हाला साधा सोपा आता ज्यांना जमतात त्यांनी इतर मंत्र म्हणू शकतात, पण ज्यांना जमत नाहीत ते तुम्ही ओम नमः शिवाय हा साधा सोपा मंत्र जरी असला तर त्याच्यात खूप अशी जास्त ताकद आहे. कारण ह्या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्यात जी नकारात्मक विचार असते किंवा नकारात्मक ऊर्जा असतात तर ते दूर होतं आणि आपलं मन शांत आणि स्थिर राहण्यासुद्धा मदत होते. त्याचसोबत आपलं आरोग्य सुधारायला मदत होते. आणि ह्या मंत्राचा जप केल्याने आपल्या जीवनातील ज्या समस्या असतात त्यावर मात करण्याची ताकद किंवा मदतसुद्धा आपल्याला मिळते. आणि ह्या मंत्राचा जप केल्याने आपली आध्यात्मिक प्रगतीसुद्धा करता येते. तर अशा पद्धतीने तुम्ही तिसऱ्या श्रावणातली सोमवाराची जी पूजा आहे घरच्या घरी करू शकता. जे आपल्याकडे साहित्य आहे त्यात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हर हर महादेव.